आपल्या ह्या सेटवर मिस जुळेकर 2021 ची गौरी सोनार ही आलेली आहे. गौरी सोनार स्वतःची ओळख कशी सांगते? लहानपणीपासून मी कॅमेरा आणि पडदा बघत आलेली आहे. पप्पा फोटोग्राफर होते माझे. माझ्या लहानपणीचा प्रत्येक गोष्टीचा एक मोमेंट. नमस्कार मित्रांनो, मी भूषण दुसाने माझ्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट खानदेशी व्हायरल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण धुळ्यातील आणि खानदेशातील अनेक विविध कलावंतांना किंवा आर्टिस्टला आपण इथं आपल्या सेटवर बोलवत असतो आणि स्टोरी त्यांच्या लाईफची आपण जाणून घेत असतो. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या शोचं नाव आहे स्टोरी तुमच्या लाईफची. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात, पण त्या सुद्धा त्यातून मार्ग काढून आपण कशा प्रकारे आपला वाट सुखकर करत असतो हे जाणून घेऊ आपण ह्या कलाकाराकडनं. आणि आज आपल्या या सेटवर कोण आलेलं आहे, तर आपल्या या सेटवर मिस जुळेकर 2021 ची गौरी सोनार ही आलेली आहे. आणि चला तर मग तिने कशी तिच्या करिअरला सुरुवात केली हे जाणून घेऊया. हॅलो गौरी, कशी आहेस? हॅलो, तू कसं आहेस? मी मस्त, मजेत. मी पण मस्त. तर गौरी, कम्फर्टेबल आहेस ना? हो. कारण की हा तुझा पहिलाच पॉडकास्ट असणार आहे. तू याआधी सोशल मीडियासाठी काम केलेलं आहे. बरं, तू ब्युटिशियनच्या गोष्टी असतील त्याच्यात तू बरंच काम केलेलं आहे. हो. पण पॉडकास्ट ही एक वेगळी गोष्ट येऊन जाते. पॉडकास्ट मी फर्स्ट टाइम करतेय. बरोबर. मग तुला कम्फर्टेबल वगैरे सर्व छान वाटतंय ना? Comfortable, हो. तर मग आम्हाला सर्वात अगोदर सांग, तर सोशल मीडियावर तर तुला बरीच लोक ओळखत असतात किंवा सोशल मीडिया थ्रू तुला बरीच लोक, किंवा तू जे ब्युटीचं काम करत असते तर त्यातून मॉडेलिंगचं काम करते त्यातून तुला बरीच लोक ओळखत असतात. पण तू गौरी सोनार स्वतःची ओळख कशी सांगते किंवा कशा पद्धतीने ती ओळख करून देऊ इच्छिते आमच्या प्रेक्षकांना, ते सांग जरा. मी पण तुमच्यातलीच एक आहे जी धुळ्यातच राहते. बेसिकली मी 3-3.5 वर्षापासून मॉडेलिंग फील्ड मध्ये आहे. अरे वा. याच्यामध्ये मी फर्स्टली तर 1 वर्ष नॉर्मली मॉडेलिंग एज अ असंच करत होती. बरोबर. बट आता 2 वर्षापासून सिरियस हा, घेतेय. म्हणजे सुरुवातीचा जो वेळ असतो ना, अगदी आपल्याला कळत नाही, आपण नवीनच असतो सर्व गोष्टींमध्ये. तर आता कसं चाललंय तुझं? त्या सुरुवातीच्या वेळेला ऍक्च्युअल प्रॉपर वे नव्हती माहिती. बरोबर. जसं नॉर्मली मी पण तेव्हा लहान होती. मला एकदम सर्व गोष्टी माहित नाही होत्या. बरोबर. बट आता 2 वर्षापासून सगळ्या गोष्टी कळताय. बाहेरच्या ह्याच्यात मी बघते. हा, आपण So जसं जसं आता पुढे जातो तसं तसं आपण अनेक गोष्टी कधी आपल्याला मित्रांकडनं माहिती पडत असतात. आणि आजकाल तर सोशल मीडियाचं जग इतकं फास्ट झालंय, तर त्याच्यावर पण आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून माझे घेतो. फ्रेंड्स पण आहे जे खूप चांगल्या पोस्टवर आहे आता मॉडेलिंग मध्ये. सो त्यांच्या थ्रू पण मला कळतं की बाहेर काय चाललंय. ते धुळ्याच्या बाहेर, नाशिकच्या बाहेर, कुठे आपल्या खानदेशाच्या बाहेर. बरोबर. तर तुझ्या आपण मॉडेलिंग बद्दल, या करिअर बद्दल तर पुढे आपण बोलणारच आहोत. हम्म. पण आम्हाला अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायचंय की गौरीचं बालपण कसं होतं, किंवा गौरीचं शिक्षण कुठे झालंय, तर बालपण कसं होतं, काय सांगशील बालपणीच्या आठवणी? बालपणीच्या आठवणीच्या बाबतीत तर मी लहानपणीपासून अशीच एकदम बोलकी आणि खूप जास्त ऍक्टिव्ह पर्सन आहे मी लहानपणीपासून. तर घरचे हेच बोलायचे की ही लहानपणीपासून ना आता काहीतरी मोठी झाली की या क्षेत्रात जाणार. बरोबर. तर त्याच्यानंतर मग मी स्कूल माझी कमलाबाई आपल्या धुळ्यातली अच्छा. स्कूल स्कूल. फुल गर्ल्स स्कूल मध्ये झालेलं माझं शिक्षण. अच्छा. धमाल मस्ती कशी असायची बालपणी? ती शांत होते बट ठीक आहे. अच्छा. धमाल मस्ती खूप कमी केलेली आहे. कमी केलेली हा. म्हणजे ते एक असतं ना की अभ्यासू मुलगी म्हणायला हरकत नाही. अभ्यासू पण म्हणता येईल बट ठीक आहे. ठीक-ठाक, म्हणजे Average. ॲव्हरेज होती. तर सेम. हा. तर तुझं मग शालेय शिक्षण हे पूर्ण कमलाबाईतच तू पूर्ण केलेलं आहे, कमला बरोबर? मॉडेलिंग करावं किंवा या क्षेत्रात यावं असं तुला नक्की कधी वाटलं, किंवा या गोष्टीची आवड? आता मुली म्हटलं तर मेकअप असेल, किंवा त्यांना न्यू न्यू ड्रेस असतील, मेकअपच्या हेअरस्टाईल असतील, किंवा अशा विविध गोष्टी त्यांना ट्राय करायला तर आवडतच असतं. तर पण तुला नेमकं आपण प्रोफेशनली मॉडेलिंग मध्ये यावं किंवा या गोष्टीची आवड तुला कधीपासून लागली? बघायला गेलं तर लहानपणीपासून मी कॅमेरा आणि पडदा बघत आलेली आहे. पप्पा फोटोग्राफर होते माझे. अरे वा. सो कॅमेराची फेसिंग आणि पडदा हे माझ्या लहानपणीपासूनच डोळ्यासमोर आहे. तर तेव्हापासूनच माझी एव्हरी सिंगल मोमेंट कॅप्चर केलेली. माझ्याकडे माझ्या लहानपणीचा प्रत्येक गोष्टीचा एक मोमेंट आहे म्हणजे कॅप्चर्ड. आता जो क्रेज आलेला आहे तो तुमच्या घरात पहिल्यापासून होता. हा, तेच. फोटोग्राफर घरचाच असता, म्हणजे आपल्याकडे प्रत्येक क्लिक्स असतात. प्रत्येक एव्हरी सिंगल क्लिक माझ्याकडे आहे लहानपणीची, की मी
माझ्याकडे मी आता जस्ट अल्बम चेक करते ना, तर मला माहित पडतं की मी कधी कशी होती आणि माझी मम्मी मला एनी टाईम सांगत राहते, की "तू लहानपणीपासून अशीच आहे. म्हणजे तुला फोटोज याच्यात त्याच्यात तेव्हापासून क्रेझ आहे. अच्छा. मेकअप एंड ऑल तर हे सगळं म्हणजे हे सगळं लहानपणापासूनच सुरुवात होते. सुरुवात होते." बरं मला सांग, की तू जसं सांगितली, की तुझे वडील फोटोग्राफीमध्ये होते हं, हं. किंवा पडदा तुझ्यासाठी काही नवीन नव्हता किंवा नाही. कॅमेऱ्याशी रिलेटेड गोष्टी किंवा पोजेस घेणं हां. हे तुला माहिती होतं. पण मॉडेलिंग क्षेत्रात तुझ्या घरातून, फ्रेंडमधून किंवा बऱ्याचदा असं होतं ना, की आपले फ्रेंड करते म्हणून आपल्यालाही ती गोष्ट करावीशी वाटते. मग असं कोणी होतं की फॅमिली किंवा फ्रेंडमधून? ऍक्च्युली मम्मी आधी टीचर होती, तर तिची स्टुडंट होती. एक रुचिता महाले म्हणून माझी दीदी आहे, ती तिची स्टुडंट होती. तर बेसिकली ती मॉडेलिंग करायची आणि तेव्हा मी लहान होती. जस्ट मी तिचे फोटोज Facebookवर किंवा WhatsApp स्टेटसला बघत आलेली लहानपणीपासून. तर तेव्हापासून मला वेड होतं, की मला पण करायचं, मला पण करायचं. पण तेव्हा एज नव्हती. अँड देन एज आली. मग मी त्या दीदीशी हळू कॉन्टॅक्ट केला. तिचा नंबर वगैरे नव्हता माझ्याकडे. हळू कॉन्टॅक्ट केलेला. मग तिच्याशी बोलणं झालं. तिने प्रॉपर मला समजवलं, की "गौरी तू अजून लहान आहेस. तू अजून थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दे." हे ते. सो त्याच्यानंतर हळू. बरं मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तू इन्स्पायरेशन म्हणजे आपण म्हणतो ना, की मी ह्या व्यक्तीकडे इन्स्पायर झाली किंवा मॉडेलिंग मध्ये ही खूप छान काम करते, ही ऍक्ट्रेस मला खूप आवडते किंवा हिच्या ज्या गोष्टी आहेत मॉडेलिंगची असतील, मेकअपची असेल, त्या तू तुझ्या लाईफ मध्ये कॅरी ऑन करते किंवा तू तिला फॉलो करते, असं कोणाचं नाव घेशील? इन्स्पायरिंग मी तिच्याकडूनच झालेली. अच्छा कारण म्हणजे की लहानपणीपासून मी फक्त तिलाच बघत आलेली आणि तिचे जे काम होते, ती एकदम प्रॉपर तिचे मॅगझिन्स, नंतर तिचे बॅनर्स, तिचा फोटोशूट एकदम प्रोफेशनल म्हणजे ती मिस पुणे वगैरे झालेली. अरे वा. देन तिने मलबार गोल्डचे वगैरे शूट्स केलेले. सो तिच्यापासूनच बघत आलेली ना, तर तिच्यापासूनच इन्स्पायरिंग आहे. बरं तू तिच्यापासून इन्स्पायर झाली, तू स्वतःला तेवढं ग्रो अप केलं हं, हं. किंवा स्वतःला बिल्डअप केलं आणि तो कॉन्फिडन्स तू वाढवला स्वतःचा. बरं मला सांग, की आता आपण धुळ्याकडच्या भागात राहतो, म्हणजे हं. खानदेशात आपण राहतो. एक्झॅक्टली. तर खानदेशात ह्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे बेसिकली कसं आहे थोडंसं ह्या गोष्टीला इतकं प्राधान्य दिलं जात नाही किंवा कोणी जर ते करण्याचा प्रयत्नही केला, तर बऱ्याचदा त्या मुलींना एवढा सपोर्ट केला जात नाही. हां, तर रोकटोक होते. ज्यांना रोकटोक होते. तर बऱ्याचशा घरांमध्ये काही-काही मुलींना सपोर्ट नाहीये किंवा जर कोणाला इंटरेस्ट असेल, तर त्याने स्वतःची तयारी कशी करून घ्यावी किंवा काय-काय अजून त्याने त्याचं नवीन गोष्टी त्याच्या जीवनामध्ये हे केल्या पाहिजेत? फर्स्ट थिंग तर ज्याला इंटरेस्ट आहे त्याने फर्स्ट आपलं पॅरेंट्सचा सपोर्ट हवा त्यांना. कारण की जेव्हा पॅरेंट्सचा प्रॉपर सपोर्ट असतो ना, अगदी, अगदी. तर जो तो कॉन्फिडन्स पण वेगळा येतो एक आपल्याला. कॉन्फिडन्स वेगळा राहतो. एक बरोबर. चाइल्ड जो असतो ना, तो प्रॉपर वेने करतो. जसं की आता मोस्टली खूप मुली आहेत, ज्या Instagramवर आहेत, बट त्या लपून Instagram चालवतात. बरोबर. त्या फोटो पोस्ट करताना, स्टोरी पोस्ट करताना 4 वेळा किंवा विचार बऱ्याचदा असंही होतं, की म्हणजे आपल्या अकाउंटच आपण घरच्यांना ते माहीत नसतात एक्झॅक्टली किंवा बऱ्याचदा आपण रिलेटिव्हजला काहीतरी गोष्टी करत असतो. करतो. हो, हो. अगदी. तर तो शॉर्टली आपल्याला पॅरेंट्सचा सपोर्ट हवा. पॅरेंट्सचा सपोर्ट असेल ना, तर आपण कोणतीही गोष्ट एकदम जिद्दने करू शकतो, की नाही माझे मम्मी-पप्पा माझ्यासोबत आहे, बाकीच्यांचं मला पडलेली नाही. बरोबर. बरं तू आता ही जी गोष्ट सांगितली मला हं, हं. पॅरेंटचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे वगैरे, वगैरे. पण तुझ्या घरच्यांचा कसा सपोर्ट आहे किंवा तुला किती ते या सगळ्या गोष्टींसाठी पाठिंबा देत असतात किंवा तुमच्या घरात कसा माहोल आहे? मम्मीच्या बाबतीत तर फुल सपोर्ट आहे. पप्पांच्या बाबतीत पण आहे. आताच्या सिच्युएशनला आहे. बट ते जेव्हा मी करंटली नुकतीच मॉडेलिंग स्टार्ट केलेली, तेव्हा मी लहान पण होती आणि ते माझ्या बाबतीत लिटल बिट थोडेसे पजेसिव्ह आहे. म्हणजे मुलीचा बाप म्हटलं ना ते छोटे म्हणजे असं. म्हणजे काळजी असते ती त्यांच्या ह्याच्यातली की अ, बऱ्याचशा गोष्टी त्यांना म्हणजे करू द्यायच्या असतात पण ते कसं आहे बाप म्हटल्यावर त्या गोष्टी ची दुनिया त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे ते असं तर त्यांना असं वाटतं की काळजी किंवा मॉडेलिंग कसं एक क्षेत्र जरा रिस्क पण आहे ज्याच्या आपण पॉझिटिव्ह पॉईंट्स पण बघतो तर त्या गोष्टी त्याच्या थोड्या निगेटिव्ह पण असतात तर त्या हिशोबाने आपल्या वडिलांची काळजीच्या हिशोबाने होती, लहान होती. खरंच लहान होती. मी मे बी 16 वर्षाची असणार तेव्हा. मग त्या 16 वर्षाच्या वयात त्यांची काळजी करणं साहजिक आहे. आणि मी जेव्हा शूट्सला जायची, व्हॉटएव्हर शोजला जायची ना, तेव्हा मम्मी या पप्पा माझ्या सोबत राहायचे. मग मी कुठेही जाऊ. पूर्ण बरोबर. दिवस जर मी बाहेर आहे पॅरेंट्सचा ना सपोर्ट केला म्हणजे कसं आहे, की मुलींना आणि मला म्हणजे खास मी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेल, की आज सुद्धा अ, बरेचसे आमच्याकडे पॉडकास्टसाठी शूट करायला येतात. तेव्हा त्यांच्या फ्रेंड्स येतात, मम्मी येतात. पण गौरी तिच्या बाबांना घेऊन आलेली आहे आणि ही म्हणजे इतका सपोर्ट पाहून आम्हाला पण खूप छान वाटलेलं आहे. तर गौरी आपण खानदेशातले, धुळ्याकडच्या साईडचे आहेत. तर अशा या भागातल्या लोकांना तू जर काही सांगायचं असेल मॉडेलिंगमध्ये हं, किंवा हं. या गोष्टी केल्याने त्यांना बेनिफिट होऊ हं, शकतात ज्या हं. मुली आहेत स्पेशली
किंवा आता बरेचसे शोज वगैरे सुरू झालेले, तर मग तू त्यांना कसं सांगशील किंवा काय त्यांनी करावं? इफ त्यांना मॉडेलिंग मध्ये यायचंय ना, तर फर्स्टली त्यांनी त्यांचा एक प्रॉपर पोर्टफोलिओ बनवावा किंवा पोर्टफोलिओ जस्ट आता तर पोर्टफोलिओ बनवणं थोडंसं म्हणजे त्याला पैसे लागतात. जर तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट एक इन्व्हेस्टमेंट शो नाहीये, नाहीये. जर तुमच्याकडे नाहीये, अच्छा, जस्ट अच्छा. गर्ल्सला बनवायचं असेल अच्छा. तर. हं. तर तुम्ही शोज ट्राय करा. शोजमध्ये एक तुम्हाला बेस भेटतो ना. बेस भेटला, आपल्याला प्रॉपर रॅम्पवर चालायची एक कॉन्फिडन्स आला. आपण 4 लोकांमध्ये अच्छा, मला सांग की मॉडेलिंगसाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे? ऍक्च्युली गरजेचं तर नाहीये, बट एक प्रॉपर वेने जर आपण चालतोय ना, तर आपल्याला आपली वाट लवकर भेटते. आणि बेसिक गोष्ट मला वाटतं माहीत असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि सोशल मीडियावर पण सध्या बऱ्याचशा गोष्टी हवा माणसाला, की ह्या गाईडन्सने आपण चालतोय ना, तर आपण चुकीच्या वाटेला नाही जाणार. मग बरोबर, कारण की मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये चांगले लोकं पण आहे, वाईट लोकं पण आहे. मग ते आपल्यावर असतं, की आपण कोणाला चॉईस करावं. बरोबर. मॉडेलिंगचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स तुझ्या मते काय? मॉडेलिंगचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉइंट्सच्या बाबतीत सांगायला गेलं ना, तर फर्स्टली तुम्ही जेव्हा कोणताही शो किंवा शूट हे तुम्ही चॉईस करता ना, तेव्हा तुम्ही समोरच्याचे पूर्ण बॅकग्राऊंड पहिले बघायला हवं. त्याचे एक्झाम्पल असं घ्या तुम्ही, की तुम्ही बाहेर गावी जाताय शूटसाठी, फोटोग्राफर व्हॉटएव्हर काहीही असो, तो एक तुम्हाला बोलवतोय. बट त्याचं बॅकग्राऊंड काय हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही तसेच जाणार. बरोबर, तिथे जाऊन जर तुमच्यासोबत दुसरं काही होतंय, बरोबर. तर तुम्ही त्याचा इम्पॅक्ट तुमच्या घरच्यांवर पडतो, तुमच्या प्रोफाईलवर पडतो. अगदी, अगदी. तर आणि पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह पॉइंट तुम्ही जर एकदम परफेक्ट होणार, जर तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहे, सर्व तुम्ही प्रॉपर वेने करताय, देन सॉर्टेड आहे. तुम्ही म्हणजे आपण म्हणजे दोघी गोष्टींसाठी अलर्ट राहिलं पाहिजे. बेसिकली आपण कोणासोबतही शूट करतो आहे, तर त्या गोष्टीसाठी आपण थोडं म्हणजे लेडीज वगैरे असेल किंवा तर थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. जेणेकरून काही चुकीची गोष्ट तुमच्यासोबत घडणार नाही. व्हायला नको. आणि पॉझिटिव्हिटी जर आपण त्याची पाहिली म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट पाहायला गेलं, हं, हं. तर मग बरेचसे कारण की आता सोशल मीडियावर आता ज्या पद्धतीने आजकाल फॅशनला, ब्युटीला जी प्रायोरिटी मिळते किंवा आजकाल सगळेच अगदी अपडेट झालेले आहे. तर त्याचा बराचसा सोशल मीडियावर अगदी फायदा होतोय आणि लेडीज पण बरेचसे मिशोवर असतील त्यांनी बरेचसे कामं केलेली आहे. तर मला सांग एक्झॅक्टली. आता कॉलेज कसं होतं किंवा 10वी पर्यंत तू कमलावी पर्यंत मध्ये शिकलेली आहे. हं, हं, हं. आता कॉलेज बद्दल काय सांगशील? तुझं कॉलेज नेमकं कसं झालेलं आहे? आणि कुठपर्यंत तू शिकलेली आहे? ऍक्च्युली मी 10th पर्यंत कमलाबाईला होती. देन 11th मी जैनला ऍडमिशन घेतलेली. बट जैनला ऍडमिशन घेतली आणि माझं मॉडेलिंग तेव्हापासून सुरूच होतं. बट त्या कॉलेजच्या टाईममध्ये त्या फ्रेंड्स वगैरेचा सगळा इम्पॅक्ट माझ्या सोशल मीडियावर पडत होता. म्हणजे तेव्हा मी ऍक्टिव्ह होती, बट खूप कमी होती. बरोबर. क्लासेस वगैरे पूर्ण दिवस जायचा तो हां, कमी 11-12 म्हटलं म्हणजे तेवढं आपल्या स्टडीचं पण प्रेशर असतं, प्रेशर की असतं. ठीक आहे आता 10th तर झाली, आता 12th पण जायची. हं, हं. त्यानंतर मग करियर डिसाईड होणार असतं. तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट माझ्या मॉडेलिंगवर पडत होतं, माझ्या सोशल मीडियावर पडत होतं, ऑल ओव्हर सगळ्या ह्याच्यावर. तर मी 11th पर्यंत कॉलेज केलं, 12thला हाल्फ केलं आणि मी 12thला कॉलेज चेंज करून टाकलं. एक्सटर्नल ऍडमिशन घेतलेली. तुझा कॉलेजचा ग्रुप कसा होता? तुझ्या मैत्रिणी कशा होत्या? बरं मला सांग बेस्ट फ्रेंड कशी होती तुझी? माझी बेस्ट फ्रेंड खूप छान आहे. आता सध्या आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये हां. ठीक आहे. आम्ही लहानपणीपासून एकाच कॉलनीत राहायचो. सो तेव्हापासून आणि बरोबर. आता ती तिकडे आहे. तर गौरी मी तुझं जेव्हा इन्स्टा आयडी चेक करत होतो तेव्हा मला असं समजलं की तुम्ही शोज वगैरे पण ऑर्गनायझेशन करता. तर ते काय आहे नेमकं? ऍक्च्युली धुळ्यामध्ये मॉडेलिंगसाठी इंटरेस्टेड असणारे खूप जास्त लोक पण त्यांना धुळ्यापासून सुरुवात कशी करणं हे माहित नाही. आणि जर ते बाहेर जात आहे मॉडेलिंग स्टार्ट करण्यासाठी तर समोरचा जो आहे जो त्यांना वर्क देतोय काम देतोय तो त्याच्याकडून पैसे घेतो, खूप जास्त पैसे घेतो. बरोबर. जर तुम्हाला स्टार्टिंग करायची तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाहीये, ते बेसिक 2000-1000 ह्या अशा अमाऊंटच्या ह्याच्यात आम्ही शो ऑर्गनाइज करतो आणि त्यांना एक बेस देतोय. ह्या बेस थ्रू तुम्ही तुमची समोरच्यापर्यंत ओळख होईल. शोला येणारे खूप साऱ्या लोकांपर्यंत तुमचा फोटोज येणार सगळं तर अशा पद्धतीने तुम्ही या शोज मध्ये म्हणजे इतरांना पण तुम्ही संधी देताय. संधी देतो. तर धुळ्यातल्या ज्या कोणी गर्ल्स वगैरे असतील ज्या मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर त्या पण तुमच्या शोज मध्ये एंट्री करू शकता. आणि 2025 साठी पण काही प्लॅन आहे का? शो वगैरे तुम्ही करणार आहे का? प्लॅन आहे. आता त्याच्यावर वर्क सुरू आहे. लवकरच त्याचं फायनल पण आम्ही डेट वगैरे डिक्लेअर करू. अच्छा, म्हणजे धुळ्यातल्या मुलींसाठी खूप उत्तम संधी असेल मला असं वाटतं काहीतरी करण्यासाठी.
आणि शोज आपल्या इथे येतोय तर त्यामुळे त्यांनी नक्की पार्टिसिपेट करावं असं मला पण वाटतं. प्रॉपर गर्ल्स तर खूप रेडी होतात, बट त्यांना पॅरेंट्सचा सपोर्ट नाही. मी तुम्हाला आधीच बोललेली की पॅरेंट्स सपोर्ट महत्वाचा आहे. अच्छा. आम्ही त्यांना पहिलेच विचारतो की तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचा सपोर्ट आहे का? एक्झॅक्टली. तर हा शो मला वाटतं खूप फायद्याचा ठरेल किंवा जेव्हा तुझ्यासारख्या मुली इथे येऊन असं सांगतात की जेव्हा सक्सेसफुल होतात आणि परत त्यांची संधी मिळते, तर ज्या मला वाटतं सर्वसाधारण मुली त्यांच्यासाठी तू नक्कीच एक इन्स्पिरेशन ठरेल आणि एक आयडल म्हणून ते तुझ्याकडे बघतील. आणि खूप छान वाटतंय मला की तू सर्व गोष्टींवरून तुझी स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि तू ही सर्व गोष्टी अचीव्ह केलेल्या आहे. त्याबद्दल तर तुझं अभिनंदनच. फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं आजच्या जगात किती महत्वाचं आहे आणि तू सुद्धा मॉडेलिंग व्यतिरिक्त जॉब करते, तर त्याबद्दलही सांग. फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला प्रत्येक एव्हरी सिंगल थिंगला म्हणजे तुम्हाला कपडे घ्यायचे, व्हॉट एव्हर स्किन केअर, प्रोडक्ट्स असतील. मॉर्निंग मध्ये उतरताय तर तुम्हाला सर्वात पहिले सेल्फ ग्रूमिंग महत्वाची आहे. अगदी अगदी. जर तुम्ही चांगले दिसाल तर तुम्हाला त्याच्यावर मॉर्निंग म्हणजे फेस आणि स्किल्स महत्वाचे. बरोबर. तुम्ही प्रॉपर स्वतःला ग्रुप ठेवणार तरच तुम्हाला समोरचा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी देईल की हा फेस याच्यासाठी ओके आहे. अँड देन त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ग्रूमिंग महत्वाची आहे. सो एक्सपेन्स तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे की तुम्हाला लागेल त्या सिच्युएशनला तुमच्याकडे पैसा हवा. आणि गर्ल्सला जसं की तुम्हाला ₹10 जरी लागताय ना तरी ते तुम्हाला समोरच्याकडे मागायला नको लागायला. बरोबर. स्वतःकडे हवे. इंडिपेंडेंट फायनान्शियली असणं खूप जास्त. गरजेचं आहे. जॉब बद्दल काय सांगशील? जॉब बद्दल तर जॉब मी एक साईड म्हणून करते. मॉडेलिंग तर माझं फुल टाइम आहेच. बट जॉब एक ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही फ्री असणार तुमचा दिवस खाली नको जायला. बरोबर. काही ना काही करत असतो काही ना म्हणजे काही करत आपण असतो. बिझी असतो ना सतत. आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, नवीन नवीन लोकांना मिळतो. त्याच्यातून पण आपलं एक पर्सनल डेव्हलपमेंट होते. जास्त. आणि जेव्हापासून हे मी खूप job गरजेचं आहे. जास्त वेगवेगळ्या लोकांना म्हणजे खूप जास्त वरती पोस्ट असलेल्या लोकांना आपण भेटतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की अरे, हे यांनी खूप काही करून हे वरती गेलेले आहेत. So बरोबर. आपण आणि पण घरातूनही या सगळे डेव्हलपमेंट्स मला वाटतं होत नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. बाहेर आणि ते खूप आजकाल म्हणजे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. तुझ्या आणि तुझ्या आईचं नातं कसं आहे आणि मम्मी बद्दल काय सांगशील? जो मम्मी आपला सॉफ्ट कॉर्नर असतो. ती माझ्यासाठी म्हणजे एक खूप जास्त सपोर्टिव्ह पर्सन आहे. मी आतापर्यंत मला जेव्हा मी आधी स्टार्टिंगला मॉडेलिंग स्टार्ट केली होती, तेव्हा मी कमवत नव्हती. जस्ट नॉर्मली तेव्हा आपल्याकडे बेस नसतो, प्रोफाईल नसते. सो समोरचा पण आपल्याला पैसे जेव्हा आपण त्यांना सांगतो की मी एक मॉडेल म्हणून तुमच्याकडे येणार आहे, माझा फेस येणार आहे. बट आपल्याकडे तरी प्रोफाईल असेल ना, तरी ते आपल्याला एक्सपेन्स मोस्टली नाहीच करत. बरोबर. सो तेव्हा प्रत्येक सिच्युएशनला जेव्हा मी बाहेर जायची किंवा काही असो, तर मी मम्मीला सांगायची आणि मम्मी मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करायची. पैशांच्या बाबतीत काहीही राहू. म्हणजे मेंटल, फायनान्शियली सगळ्या गोष्टीला सपोर्ट मम्मीकडचं बऱ्यापैकी. जास्त. आणि तुमच्या फॅमिली मेंबर कोण कोण आहे किंवा फॅमिली तुमचं कसं वातावरण असतं? काय काय करतात? मम्मी, पप्पा आणि मला एक मोठा भाऊ आहे. अच्छा. सध्या पुण्याला आहे. ठीक ब्रो. जॉब करतो का तू? नाही, अजून शिकतोय. अच्छा. सो फॅमिली तर एकदम चिल आहे. म्हणजे काही एकदम कसलाच टेन्शन नाही मला. माझ्या घरच्यांना तेवढा विश्वास आहे की बरोबर. मुलगी काहीतरी चांगलं करते. आणि हा विश्वास मिळवणं सुद्धा एक मला वाटतं कुठं हे असतं. महत्वाचं. कारण की बऱ्याचदा कसं असतं की आपण घरच्यांमध्ये किंवा आपल्यामध्ये तो एक बरेचसे लोक नाही बिल्ड करू शकत नाही. की बऱ्याचशा आहे ना पण तुझ्या घरचे इतकं छान विश्वास टाकतात आणि तू त्याचं इतकं छान प्रकारे म्हणजे अगदी तू बोलल्याप्रमाणे करून दाखवते. तर हे सांगशील तर गौरी तू धुळ्याची आहेस आणि धुळ्याबद्दल काय छान आहे किंवा इथल्या कुठल्या गोष्टी तुला आवडत असतात काय सांगशील? सर्वप्रथम तर धुळ्याबद्दल म्हणायला गेलं तर आमची खानदेशी बोलीभाषा. जे की सगळ्यांनाच आवडते. सगळ्यांनाच आवडते. आयराणी वगैरे हे सगळं आयराणी मला येत तर नाही. बट ठीक आहे फाईन. तरी आपली बोलीभाषा खूप जास्त सुंदर आहे. तुला माहिती असेल. तर आणि लोक तर बेस्ट आहे. एकदम प्रेमळ म्हणजे त्यांना ऍटिट्यूड कोणत्याच गोष्टीचा नाहीये. सगळ्या बाबतीत धुळ्यातल्या लोकांना ऍटिट्यूड नाहीये. बिलकुल प्रेमळ आहेत ते. खूप जास्त प्रेमळ आहे. सो धुळे बेस्ट आहे. आणि खाण्यासाठी खानदेशातलं काय धुळ्यातलं काय? पुरणपोळी खापरावरची पुरणपोळी म्हणजे एक वेळ आपल्याकडे फेमसच आहे. एक ऍव्हरेज मराठी फॅमिली वापरावरची पुरणपोळी म्हणजे बेस्ट आहे. तर गौरी मॅनिफेस्टेशन तू करत असते असं मला तुझ्या रील्स मधून पण बरंच दिसतं किंवा तुझी स्टोरीला पण मी 2-3दा बघितलं होतं. तर नक्की
याचा तुला फायदा होतो किंवा तू कशा प्रकारे या गोष्टी करते? मॅनिफेस्टेशन म्हणजे फर्स्टली तर आपण जी गोष्ट विचार करतो, जसं मी ज्या गोष्टी विचार करते त्या फर्स्टली तर मी नोटपॅड मध्ये या बुकमध्ये व्हॉटएव्हर कशाही ते लिहून ठेवते. सो आपण ज्या गोष्टी विचार करतो ना त्या गोष्टीवर वर्क करणं, त्यांना आपण घडी-घडी त्यांना रिमाइंड करणं. बरोबर. ती एखाद गोष्ट जर आपली वापस रिमाइंड होत राहिली ना, तर ती समोरच्याला पण जो मॅनिफेस्ट करणारा जो आहे वरचा, त्याला पण समजतं की हां, याला ही गोष्ट हवी आहे, सो ती आपल्याला भेटते आणि मॅनिफेस्टेशनचा मला खूप जास्त झालेला आहे. म्हणजे तू तुझ्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा झालेला फायदा आहे. झालेला आहे. आणि सगळ्यांनी ते केलं पाहिजे. तर त्याचं म्हणजे कसं करावं नेमकं? डायरी तू करते की ठेवत असते? का अजून काही वेगळं करत असते? डोक्यामध्ये आपण त्या गोष्टीला व्हिज्युअलायझिंग म्हणजे? व्हिज्युअलाइज करणं ते पण भरपूर आहे. जसं लिहिणं जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल, तर ते तुम्ही डोक्यात ठेवा वस्तू. तर रोल मॉडेल कोण आहे तुझं मॉडेलिंग फील्डमध्ये? मॉडेलिंग फील्डमध्ये तर नाही, बट माझे रिअल रोल मॉडेल माझी मम्मी आहे. रोल मॉडेलचा फर्स्ट मिनिंग जो आहे, जो आपण त्या गोष्टीला बघून हे होतो, इन्स्पायर इन्स्पायर होतो. त्या गोष्टीला बघून आपण रिअल जे आपण वर्क करतोय त्याच्यावर आपण जास्त हे करतो. त्याच्यापासून आपण सुरुवात करतो, त्याच्यावरच एंड करतो. याला रोल मॉडेल म्हणतात. तो बसली मी माझ्या मम्मीलाच रोल मॉडेल म्हणेल, कारण की ती व्यक्तीला बघून मी जास्त इन्स्पायरिंग आहे. जसं की तिचं आत्तापर्यंत ती खूप जास्त हे करते, म्हणजे स्ट्रगल करते, अजून Struggle. पण स्ट्रगल करते. ते फक्त आमच्यासाठी. सो मग ती गोष्ट काही वेळेस असं वाटतं, की ही करू शकते, तर आपण का नाही करू शकत? असं ना, की ती त्या वयात करते, तर आपण तर असं लहान आहे. सो मग मी रोल मॉडेल. आणि तुझ्या आयुष्यातला असा एखादा किस्सा की जोपर्यंत आतापर्यंत कोणाला माहित नाहीये किंवा काय सांगशील की ही गोष्ट आता तू पहिल्यांदा या सेटवर सांगणार. अशी कुठली गोष्ट आहे तुझ्या आयुष्यातली की तू लपवली आता? लपवली म्हणजे माझ्या Instagramवरचा आणि रिअल लाईफवरचा जो बॅक स्टोरी आहे, ती कोणालाच नाही माहिती. म्हणजे मला आणि माझ्या फॅमिलीला सोडून बॅक स्टोरी कोणालाच नाही माहिती, की बरोबर आहे. स्टार्ट आपण झालं. एकदम 20 मिनिटची रील बघतो. आपल्याला असं वाटतं सगळं ओके. पण त्याच्या मागची जी मेहनत असेल म्हणजे त्याबद्दल तू कसं सांगशील? बॅक स्टोरी म्हणजे म्हणायला गेलं तर एक रील या एक शूट करण्याच्या मागे आमचा पूर्ण 12 तासाचा दिवस जातो. आम्ही स्टार्टिंग 9ला स्टार्ट केलं ना, तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही फ्री होतो. म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. बरोबर. समोरच्याला बघताना फक्त फोटोज दिसतात, रील्स दिसतात, स्टोरी मजा वाटते. मजा वाटते. मॉडेलिंग करते, छान-छान साड्या घालते, मस्त फोटोज काढते. बट त्याच्या मागची कसरत काय आहे ना, ते त्यांना नाही दिसत. बरं मेकअपसाठी इतक्या वेळ बसणं किंवा तयार होण्यासाठी बराच वेळ लागतो. की खूप टाईम त्याच्या मागे जातो. मग त्यावेळेस तू कशी स्वतःला हेल्थसाठी कशी प्रिपेअर करते किंवा शूटसाठी कसं तू प्रिपेअर राहणं आवडतं तुला? फर्स्टली तर मेकअप शूट ज्या दिवशी राहिलं ना, त्या दिवशी ते समजून घ्यायचं की तुमचा पूर्ण दिवस याच्यात जाणार आहे. सो पहिले जाताना तर जेवण वगैरे एकदम प्रॉपर आणि मेकअप आर्टिस्ट तर सगळ्यात चांगला आहे. म्हणजे मोस्टली त्या लेडीज राहतात. बाईचं माहिती असतं. अच्छा. सो लेडीज त्या असल्यामुळे तिथं कम्फर्ट असतं. असं काही प्रॉब्लेम नाही होत मोस्टली. आणि दिवसभर असतं सो तिथं खाणं-पिणं चाललं असतं. अच्छा म्हणजे असं स्वतःची आपण काळजी ठेवली म्हणजे तू जेवण वगैरे प्रॉपर करत असते म्हणजे प्रॉपर करते स्वतःला. आणि तिथे पण मी सोबत कॅरी करते. जर जास्त टाईम लागणार आहे किंवा दूरचं आहे, तर मी सोबत कॅरी करते. एक एनर्जी ड्रिंक किंवा एनर्जी काहीतरी फूड. तर गौरी तू तुझी मॉडेलिंग कशी स्टार्ट केली नेमकं? म्हणजे काय आम्हाला प्रवासामध्ये जाणून घ्यायला आवडेल? फर्स्टली तर मला Instagramवर मी नुकतंच Instagram तेव्हा स्टार्ट केलेलं आणि Instagramवर मला एक रँडम पुण्याचे कोणतरी आर्टिस्ट होते, जे मॉडेलिंगमध्येच होते. अच्छा. सो त्यांनी धुळ्यामध्ये होणाऱ्या ऑडिशनचं मला पोस्टर पाठवलं. मे बी ते त्यांच्या ओळखीचेच असते. असं बोलले की ते माझ्यासाठी अननोन होते. सो त्यांनी मला ते पोस्टर पाठवलेलं आणि बोलले की तू याच्यात पार्टिसिपेट कर. सो मी कॉल केला आणि एक इन्फॉर्मेशन काढली. मी आधीच बोललेली की आपण जे काम करतोय त्याच्याबद्दल आपण पहिले बॅकग्राऊंड जाणून घ्यायला महत्वाचं आहे. बरोबर, बरोबर. सो मी इन्फॉर्मेशन काढली. मला ठीक वाटलं. सो मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं. तेव्हा काहीतरी 500 मे बी फीज होते. तेव्हा पार्टिसिपेट केलेलं. तेव्हा पण मी मम्मीलाच घेऊन गेलेली. पूर्ण दिवस आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत गेलेलो. संध्याकाळ झालेली आम्हाला. पूर्ण दिवस ऑडिशनमध्ये गेलेलो. बरोबर. सिलेक्शन झालं वगैरे आणि सेकंड टाईम सिलेक्शनच्या 3-4 दिवसानंतरच त्यांचे फिनालेचे त्यांना जे नेक्स्ट फीज होती
अच्छा. ती द्यायची होती. तर तेव्हा आपण नव्हते वाटतं. सो मी स्किप केलं की ठीक आहे जाऊ दे मम्मी आपण नाही करायचं. अच्छा. वापस 15 दिवसांनी त्याचं दुसरं ऑडिशन झालं. मी ते परत ऑडिशन दिलेलं आणि त्याची फीस मी त्याच्या 20-25 दिवसानंतर दिली. त्यांना सांगितलं की "हां, मी खरंच इंटरेस्टेड आहे. मी एंड कॅन्सल नाही करणार." सो त्यांनी मला टाईम दिलेला. तेव्हा मी फीस दिली. शो झाला, प्रॉपर ग्रुमिंग झाली आणि त्या शो नंतर म्हणजे असं असतं ना, की आपल्याला पॅरेंट्सचा सपोर्ट प्रॉपर राहिला तर आपण नेक्स्ट पाऊल आवडीने उचलतो. बरोबर. तर मला तेव्हा फुल सपोर्ट होता. पप्पांचा पण होता, मम्मीचा पण होता. सो शो झाल्यानंतरच मे बी 15-20 दिवसानंतरच मी शूटला स्टार्ट केलेलं आणि तेव्हापासून माझे शूट हळू-हळू त्या शो मध्ये तू विनर झाली होतीस? विनर झाले. अच्छा, म्हणजे तो कॉन्फिडन्स तुला बिल्ड होऊन गेला होता की घरच्यांचा पण सपोर्ट तुला मिळाला होता प्लस तू विनर पण होती. हा आणि म्हणजे आपण की जेव्हा लाईफ मध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करतो तर मग आपली कॉन्फिडन्स लेवल पण तो खूप वाढतो. जास्त होते. आणि आता मी तुला शेवटचा क्वेश्चन विचारतो. तर पॉडकास्ट मध्ये तू आलेली आहे 2025 ची सुरुवात आहे. तर व्ह्युअर्सला तू काय मेसेज देशील किंवा काय सांगशील? जाता जाता सांगते की जस्ट आता 25 सुरू झालेलं आहे. तुमच्याकडे पूर्ण वर्ष आहे. सो अजून तुम्ही सुरुवात केली नसेल तर जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर आत्ताच करा. जे तुमच्या डोक्यात जे तुमचं चाललेलं आहे की करायचं. ती गोष्ट सातत्यात आणा, त्याच्यावर काम करा आणि लवकरात लवकर तुमचे जे गोल्स आहे, तुमचा सक्सेस आहे तो लवकर मिळवा 2025 मध्ये. तर तुम्ही पण लवकरच खुशाल दादाच्या पॉडकास्टला येणार. कसं वाटतं तुला पॉडकास्ट खूप झाल्यानंतर सुंदर. आणि काय सांगशील पॉडकास्ट कसं होतं एकंदरीत? एकदम छान. म्हणजे मी पण फर्स्ट टाईम केलेला. सो मला इतका एक्सपिरियन्स नाहीये. बट खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, स्टोरी तुमच्या लाईफची मध्ये आपण गौरी सोनाच्या लाईफ बद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत आणि खूप छान छान एक्सपिरियन्स तिने शेअर केलेले. तिने तिच्या लाईफ मध्ये पुढे जाण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तिने इंटरेस्ट घेऊन ती गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळ्यांसाठी आपल्यासाठी एक उदाहरण ठरू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पॉडकास्टच्या नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय.